नमस्कार, गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहेत आपण दिवाळी स्पेशल अनारसे। आणि अनारसे असे जाळीदार होतात। तर तुम्ही बघू शकत आहे कसे कुरकुरीत आपले अनारसे तयार झालेले आहेत। खूप सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला अनारसे करून दाखवणार आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे घेणार आहे मी 2 वाट्या तांदूळ। आता मी इथे तांदूळ घेतलेले आहेत ते रेशनचे आहेत। आता आपण इथे 2 पावशर तांदूळ घेऊन स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। रेशनचे तांदूळ घेतल्याने असे जाळीदार अनारसे तयार होतात। तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असतील तर तुम्ही रेशनचेच तांदूळ घ्या। जेवढे आपण तांदूळ स्वच्छ धुतले त्याच्यातली माती वगैरे काही कचरा असतो तो सर्व निघून जातो। म्हणून केव्हा आपण तांदूळ खूप स्वच्छ धुवायचे 2-3 पाण्याने। आता आपण हे पाणी सर्व पाहू शकता तुम्ही किती घाण निघालेली आहे। आता आपण हे पाणी स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये तांदूळ बुडोस्तोपर्यंत पाणी टाकायचं आहे आणि 3 दिवस रोज पहिला दिवस, दुसरा, तिसरा रोज तांदळातलं पाणी बदलायचं आहे। त्याच्याने कसं तांदूळाला आंबूसपणा येतो। आता आपण 4थ्या दिवशी डायरेक्ट तांदूळ आता 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही तांदळाला कसा कलर आला आहे पांढरा शुभ्र। आता आपण हे तांदूळ सर्व चाळणीमध्ये पाणी निथरायला काढून घेणार आहोत आणि पाणी पूर्ण निथरोस्तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ कॉटनच्या कपड्यावर टाकून घ्यायचे आहेत। आता बघू शकता तुम्ही चाळणीच्या खाली कसं पाणी आलेलं आहे। आता आपण हे पाणी पूर्ण निथरवायला 10 मिनिटं 15 मिनिटं असं साईडला ठेवून देणार आहोत। मगच आपण इथे कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ फॅनच्या खाली 2-3 तासासाठी असे वाळून घेणार आहोत। उन्हात बिलकुल टाकायचे नाही, घरातच आपल्याला हे तांदूळ वाळून घ्यायचे आहेत। याच्याने कसं थोडा ओलसरपणा राहिला की तांदूळाला दळायला पण खूप सोपे जातात। आता आपण इथे सर्व तांदूळ वाळून आता आपण इथे माझ्याकडनं थोडा व्हिडिओ इथे तांदूळ दाखवायचा कट झालेला आहे तर तुम्ही समजून घ्या। आता मी तांदूळ वाळवल्यावर आपल्याकडे पिठीची चाळणी असते त्याच्याने पूर्ण आता आपल्याला हे पीठ छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्याच भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि मग पिठीच्या चाळणीने चाळून बघू शकता तुम्ही किती बारीक पीठ तयार झालेलं आहे। जाड बिलकुल राहू द्यायचं नाही आपल्याला, असं बारीक आपल्याला मिक्सरमधनं दळून पिठाच्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे। आता मी इथे घेणार आहे 2 भांडे भरून पीठ। आता आपण इथे 2 भांडे पीठ घेणार आहोत तर त्याला गूळ घ्यायचा आहे आपल्याला 1 वाटी। तर त्याच्याने अनारसे एकदम छान आणि जाळीदार होतात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि अनारसे इतके सुंदर येतात तर तुम्ही सुद्धा एकदा करून बघणार। आता जर तुम्ही अनारसे करायला घेतले तर 2 भांडे पीठ घ्यायचं आणि 1 भांडं गूळ घ्यायचा। आता आपण हे इथे घेतलेले आहे 1 वाटी पूर्ण भरून गूळ। आता आपण हे कसं करायचं आहे पीठ तयार ते व्यवस्थित बघा। तर आता मी इथे घेणार आहे 1 मोठं मिक्सरचं भांडं। त्याच्यामध्ये आपण जे पीठ गाळून घेतलेलं होतं पिठाच्या चाळणीने त्याच्यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरून आता आपण टाकणार आहोत गूळ आणि त्याच्यावरती परत आपण टाकणार आहोत पीठ। असं आपल्याला पूर्ण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही आता आपण हे मिक्सरला परत एकदा फिरून घेणार आहोत। तर बघा तुम्ही आता आपण मिक्सरमधनं फिरून बघा कसं एकदम व्यवस्थित सर्व एकजीव होऊन गेलेलं आहे। तर पाहू शकता तुम्ही आता आपल्याला हे सर्व गूळ आणि पीठ हे सर्व एकत्र जीव करून सर्व तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा आणि दिवाळीला खूप महत्त्व आहे। लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर अनारशाचंच खूप महत्त्व असतं। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण कसं पीठ तयार केलेलं आहे अनारशाचं। तर इथे मी सर्व करून झालेलं आहे। तर आता आपल्याला इथे पूर्ण एकजीव आता हाताने आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये आता आपण हे एका दिवसासाठी ठेवून देणार आहोत। आता हे पूर्ण मिक्स करायसाठी दोघी हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
आता पाहू शकता तुम्ही, बघा किती छान असं पेड्यासारखं तयार झालेलं आहे। जितकं तुम्ही पीठ बारीक वाटणार ना मिक्सरमध्ये, तेवढे अनारसे असे जाळीदार तयार होतात। तर पाहू शकता तुम्ही, आता मी इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तर आता आपल्याला हे सर्व एकजीव केल्यानंतर आता आपण एका पॅक डब्यामध्ये हे पीठ गोळे करून ठेवून देणार आहोत। आता आपण हे पीठ तयार केलं ना असं, तर 1 दिवसासाठी म्हणजे 24 तासासाठी आपल्याला असं एका डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। तर तुम्हाला वाटलं की हे पीठ दुसऱ्या दिवशी जरा कडक वाटतं आहे, तर तुम्ही थोडं त्याला दूध वगैरे लावून सुद्धा नरम करू शकतात। तर आता मी हे सर्व पीठ तयार करून एका डब्यामध्ये 24 तासासाठी एका साईडला ठेवून देणार आहे। तर पाहू शकता मी इथे पूर्ण पीठ तयार करून झालेलं आहे। तर आता आपण तळायला दुसऱ्या दिवशी घेणार आहोत। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा। खूप झटपट होणारी रेसिपी आहे। फक्त आपल्याला रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे, त्याच्याने अनारसे खूप छान होतात। आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला गूळ आणि पीठ सांगितलेलं आहे, तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घ्या। चला मग आता आपण अनारसे तयार करायला घेणार आहोत। तर आता बघा मी 24 तासानंतर पीठ घेतलेलं आहे। जर आपल्याला असं पीठ थोडं कडक वाटलं तर आपण थोडं दूध घ्यायचं आणि एका ताटामध्ये आता आपण हे थोडं पीठ घेऊन घेणार आहोत आणि थोडं दूध घ्यायचं आणि 1 किंवा 1.5 चमचा आता आपल्याला या पिठामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्याने चांगलं असं आपल्याला रगडून घ्यायचं आहे। जोपर्यंत असं मऊसूत पीठ होत नाही तोपर्यंत असं पूर्ण रगडून घ्यायचं आणि एकजीव पूर्ण करायचा आहे आपल्याला। त्याच्याने अनारसे काढायला इतके पटापट होतात आणि करायला पण खूप छान वाटतात। तुम्ही फक्त अशा पद्धतीने करा, तुमचे एकदम परफेक्ट अनारसे तयार होतील। तर तुम्ही सुद्धा दिवाळी स्पेशल हे अनारसे करून बघा। जितकं आपण पीठ असं व्यवस्थित रगडून घेतलं ना, तेवढे अनारसे खूप छान होतात। तर आता मी इथे पूर्ण पीठ तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला थोडं कडक वाटत असेल तर थोडं दूध टाकायचं आणि नरम करायचं। तर आता मी इथे पूर्ण पीठ पूर्ण मळून झालेलं आहे। तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते मी। बाहेरचं आणायपेक्षा घरी केलेलं सर्वात बेस्ट असतं। तर पाहू शकता तुम्ही किती छानपैकी आपलं अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे। आता मी इथे असे छोटे छोटे गोळे घेऊन घेणार आहे आणि तुम्हाला अनारसे पण तयार करून दाखवणार आहे। तर तुम्ही सुद्धा करा अशा पद्धतीने। तर आता इथे घेणार आहे मी थोडी खसखस, ती आता आपल्याला ताटातच टाकून घ्यायची आहे। पूर्ण अशी साईडला पसरून घ्यायची। आता छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हातामध्ये थोडं असं गोलसर असं हातातच थापून घ्यायचं आहे आपल्याला आणि जी ताटामध्ये आपण खसखस टाकली आहे ती आता आपण याच्यावर हळू एकदम जोराने थापायचं नाही, एकदम हळूहळू थापायचं। आणि आता आपण पटापट इथे तुम्हाला मी अनारसे पण तळून दाखवणार आहे। तर पाहू शकता तुम्ही, खसखस अशी पूर्ण लागायला पाहिजे पिठाला। तर पाहू शकता तुम्ही। आता आपण इथे अनारसे मी तुम्हाला कसे तळायचे ते सुद्धा दाखवणार आहे। गॅस खूप मीडियम ठेवायचा। आधीच मी तेल तापून घेतलं होतं आणि जितका आपण गॅस बारीक ठेवला ना, तेवढे अनारसे असे कुरकुरीत आणि जाळीदार तयार होतात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करा। आता आपण इथे अनारसे पटापट सर्व तळून घेणार आहोत। जेव्हा आपण अनारसे तळतो ना, तेव्हा वरून असं अनारशावर तेल टाकायचं। अनारशाला छान अशी जाळीदार तयार होते मग, म्हणून केव्हा पण अनारसे तळताना वरून असं तेल टाकायचं, म्हणजे खालून पण अनारसे छान भाजले जातात आणि वरून पण छान भाजले जातात। तर बघू शकता तुम्ही। आता आपण इथे अनारसे असे पटापट तळून घेणार आहोत आणि कलर तर किती छान आलेला आहे आणि जाळी पण किती छान पडलेली आहे अनारशाला। तर तुम्ही पाहू शकत असणार। आता पण आपण हे अनारसे एका डिश खाली ठेवायची, त्याच्यावरती एक चाळणी ठेवायची आणि असे अनारशामधलं तेल खाली नितरून डिशमध्ये सर्व तेल खाली निघतं। तळताना केव्हा पण अनारशामध्ये खूप तेल राहून जातं आणि तेलकट बिलकुल होत नाही पण हे तळल्यावर। आणि अर्धा 1 तासासाठी असे चाळणीमध्ये ठेवून द्यायचेत आपल्याला। त्याच्याने अनारशामधलं कितीही तेल असलं ना, ते निघून जातं। नंतर आपण हे टिश्यू पेपरवर ठेवून देणार आहोत
आणि जेव्हा आपण खसखस लावतो तेव्हा हळूहळू थापायचं, त्याच्याने ना व्यवस्थित असं थापलं पण जातं आणि खसखस पण खूप छान लागते अनारशाला। आता बघा आपण दुसरा अनारसा पण मी तुम्हाला तळून दाखवत आहे। तळताना केव्हाही गॅस बारीकच ठेवायचा, त्याच्याने अनारसे खूप छान तळले जातात। तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही चुकलं असेल तर माफ करा। चला मग मी तुम्हाला इथे पटापट सर्व अनारसे तळून दाखवणार आहे। लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका। आता माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे तो शंकरपाड्याचा आणि शेव असते ना त्याचा पण व्हिडिओ येणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा। आता दिवाळीच्या फराळाचे एक व्हिडिओ मी तुम्हाला सर्व शेअर करणार आहे। जेवढे आपण तांदूळ घेतो ना तेवढाच आपल्याला निम्मे गूळ घ्यायचा आहे। फक्त पीठ व्यवस्थित तयार करायचं, मग छान अनारसे तयार होतात, असे जाळीदार तयार होतात। खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला, खूप कष्ट आहेत। वाटतं आपल्याला यूट्यूब आपल्याला पेमेंट देते, पण खूप कष्ट करावं लागतात, व्हिडिओ एडिट करावं लागतात, त्याच्याने व्हिडिओ तयार करावं लागतात। म्हणून प्लीज तुमचा मला सपोर्ट करा मला। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। खूप मेहनत आहे। चला मग भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि अनारसे कसे झाले हे पण मला नक्की सांगा। तर आता इथे आपण पटापट सर्व अनारसे तळून घेणार आहोत। लक्ष्मीपूजनच्या दिवशी महत्त्व म्हणजे अनारशाचं खूप असतं, याचाच मेन भोग लावावा लागतो आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा आणि मला नक्की सपोर्ट करा। चला मग भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। तुम्हाला एकदा मी एकदम जवळून सुद्धा दाखवत आहे की आपण अनारसे कसे तयार केलेले आहेत, ते असे जाळीदार तयार झालेले आहेत आणि किती सॉफ्ट झाले आहेत। वरून असे एकदम कुरकुरीत आणि आतून असे एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत। तर इथे माझे पूर्ण अनारसे तयार करून झालेले आहेत आणि इतके छान झाले आहेत तर खायला पण खूप छान लागतात। एकदा जर बनवले तर परत माझ्या पद्धतीने बनवा फक्त। तर पाहू शकता तुम्ही किती कुरकुरीत झालेले आहे आणि टम्म फुगलेले आहेत। तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।